कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मुळात त्या पोरांना इथं पकडून का आणलं? पुरा अल्पवयीन आहेत. जेवढी पकडलं तेवढी मजुरी करत होती. आता तुम्ही एवढे मोठे नेते, तुम्हाला माहित असेलच की बालमजुरी हा कायद्याने गुन्हा आहे. गुन्हा आहे. गुन्हा. उठा आता. यांचा निकाल आम्ही लावतो. मी लावतो ना. काय ही पोरं 18 वर्षाच्या वरची आहेत. विश्वास ठेवा आपल्यावर. शक्यच नाही. चेहरे बघा त्यांचे. या वयात त्यांनी मजुरी करायची का? बरं नसतील, तुम्ही म्हणताय तसं ह्या वयाची पोरं नसतील, पण तुम्ही कशाला ह्यात पडताय मॅडम? वय वाढायला वेळ नाही, पैसा लागतो. लागतो का नाही? हा म्हणजे साहेब बोला, किती पाहिजेत? लवकर सोडा पोरांना. जीजी साहेब, मी आयुष्यात लय धडे शिकलो. त्यातला एक आज तुम्हाला शिकवतोच. कसं आहे, पैसा दिवस चांगला घालवतो, पण रात्रीची झोप चांगली येण्यासाठी ना रक्तात इमानच पाहिजे. त्यामुळे काम करायचं आता, पटकन निघायचं इथून. आणि आपला पैशाचा माज रुबाब जो आहे ना, या चौकीच्या बाहेर दाखवायचा. ही पोरं चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात, समजून घ्यायचं. बरोबर. आता यांची आयडेंटिटी आणली नाही तर या मुलांवर कारवाई होणार. आणि फक्त या मुलांवर नाही तर ज्या माणसाने यांना हे सगळं करायला भाग पाडलंय ना, त्यावरही कारवाई होणार. हे लक्षात असू द्या. धमकी. धमकी म्हणायची का मॅडम ही? उघड उघड लाच देणाऱ्याला धमकी नाही तर अटक केली पाहिजे. पण ठीक आहे, आत्तापुरतं खरंच एवढं ठीक आहे. पण एक लक्षात असू द्यात, ही मुलं इथून लाच देऊन नाही तर कायद्याच्या नियमानुसारच सुटतील. कसं आहे ना मॅडम, तुम्ही धडाडीच्या कलेक्टर आहात अशी ख्याती आहे तुमची, पण आम्ही पण काय कमी नाही ना. जाणून घ्या आमच्याविषयी. आम्हाला अटक तर लांबच, आमच्या वाकड्यात जायची पण हिंमत करणार नाही तुम्ही. चला. हे पोलीस स्टेशन आहे आणि इथं आवाज फक्त माझा चालतो. निघा. अर्धा तास देतो. काय असेल ती किंमत ठरवा. जगणं अवघड करून टाकीन दोघांचं. कसं आहे ना, गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. येतंय ना लक्षात? मराठी चांगलं बोलता की तुम्ही. थांबून थांबून मराठी कळत पण असेल ना. काय म्हणलं मी आता? निघायचं. म्हणजे तुम्ही ऐकणार नाही म्हणायचं. पोरांनो, तुम्ही बाहेर येणार. हा शब्द आहे जिजीचा. एवढा रुबाब जाडत होता कोणा? गिरीश गायकवाड, पॉलिटिशियन आहे.
दाखवायला कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे त्याचा, पण एवढा पैसा कुठून आणि कसा येतो त्याची माहिती कुणालाच नाही. म्हणजे सगळंच बेकायदेशीर. नाही मॅडम, तसं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण त्याच्या विरोधात आपल्याकडे तसा एकही पुरावा नाही. हा, पण बोलत असा होता जणू काय सगळ्याच गोष्टी त्याच्या हातात आहेत. कारण सर, पैसा आणि लोकांचं प्रेम या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात, त्यामुळे तो कोणाचं नाही ऐकून घेत नाही. साहेब, अहो लय डेंजर माणूस दिसतोय. सगळ्यात डेंजर कायदा असतो चिंचुके, विसरू नकोस. हे सगळं खरं आहे सर, पण हा माणूस अतिशय हुशार आहे, कारण त्याने त्याचे सगळे बिझनेस अतिशय पद्धतशीररित्या बसवलेले आहेत. त्यामुळे तो आपलं काही ऐकेल असं मला वाटत नाही. मग आता ऐकून घ्यायला शिक म्हणा. गैरमार्गाने जर का गोष्टी करत असेल ना, तर त्याला ऐकून घ्यावं लागेल. आपण ना मॅडम, त्याच्याशी वैर घेणं आपल्याला परवडायचं नाही. आर्या, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण नको करायला, आणि त्याच्याशी वैर कोणाला घ्यायचं. हा, पण एक मात्र नक्की, आता ह्या मुलांना मी परत त्याच्याकडे काम करायला सोडणार नाही. साहेब, आपण समजून घेऊन काहीतरी मार्ग काढूया का? समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं चिंचुके? 4 पैसे घ्यायचे आणि तोंड बंद ठेवायचं. ह्या जन्मात तरी त्या परत मार्गाला लागणार नाही. अर्जुन सर, आपण कायद्याच्या रक्षणासाठी आर्या, पण असं उठ सूट जर कोण कायदा मोडत असेल ना, तर असे 10 गिरीश गायकवाड एकटा मोडून काढीन मी. माना खाली घालून नुसतं उभं काय राहिलाय? त्या इन्स्पेक्टरनं आपली पोरं सोडली का बघा. जा. नाही जीजी, पोरं अजून आतच आहेत. म्हणजे त्यांना गोडीची भाषा कळत नाही वाटतं. त्यांना कुठलीच भाषा कळत नाही जीजी, त्यांना फक्त कायद्याची भाषा कळते. म्हणजे होय, ते इन्स्पेक्टर अर्जुन कदम आणि कलेक्टर अपर्णा माने दोघं पण नवरा बायको आहेत जी. काय? आणि दोघं पण तेवढेच ताट आणि स्वाभिमानी आहेत. त्यामुळे आपण कितीही पैसे वतले तरी ते आपलं ऐकणार नाही. ऐकावं लागल, ऐकावं लागल. आपल्या शब्दाला मान आहे तरच आपली ताकद आहे. ते ऐकत नसतील तर त्यांना पाहिजे ती द्या, पण आपल्या ऐकण्यात घ्या. मी तेच सांगतोय जीजी. त्या दोघांनी इकडं आल्यापासून आपले सगळे 2 नंबरचे धंदे बंद करायचे धरले. आपल्यालाच नाही, सगळ्यांनाच ताप दिलाय त्यांनी. कुणाच्या बापाला पण ऐकत नाहीत ते. बघूयात की त्यांच्या इमानदारीची नाटकं किती चालतायत. बघूया. पैशानं ऐकत नसतील तर इतर पण मार्ग आहेत आपल्याकडे. मला वाटतंय आपण थोडं सबुरीने घेतलं पाहिजे. सबुरीनं त्यांनी घेतलं पाहिजे. सबुरीनं मी गेला काय गल्लीतला गुंड वाटलो का त्यांना? तसं नाही जीजी, पण मला नाही वाटत की ते लगेच आपल्या बाटलीत उतरतील. नाही की कळू दे. चांगला चान्स दिला होता त्यांना, कळलं नाही त्यांना. एक काम करा, गोडीत राहाल तर फायद्यात राहाल हा मेसेज पोचवा त्यांना. हो जीजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.